आजचा दिवस खूप खास आहे, पण शेवटी जे झालं ना ते अजिबात आम्ही एक्सेप्ट केलेलं नव्हतं. हा फक्त बर्थडे नाही तर यामध्ये ना एक सिक्रेटसुद्धा लपलेला आहे. हाय नमस्कार, मी माधुरी, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज माझ्या मुलाचा ना बर्थडे आहे. घरात छोटंसं सेलिब्रेशन केलं. फक्त साई आणि त्याचे फ्रेंड्स इथे बोलवलेले होते. डेकोरेशन पण साधं सिंपल आणि ते पण मनापासून केलेलं. केक पण तयार आहे. सगळे कसे एक्साइटमेंट होते ना. सगळं कसं नॉर्मल वाटतंय. घरामध्ये असं काही फंक्शन असेल ना तर सगळेच खूप आनंदी असतात, हो की नाही. सगळ्यांचा आनंद आपला डबल झालेला असतो. पण आम्ही आधीपासूनच ना एक प्लॅन केलेला होता आणि कोणालाच तो माहिती नव्हता. आम्ही काय करणार आहोत ना हे वेळ आल्यानंतर समजेल असं ते बोललेले होते. फायनली केक कटिंगची वेळ आलेली होती ना, त्यासाठी ना इथे मी साईला ओवाळायला घेतलं आणि शौर्याच्या पप्पांनी ना इथे त्याची मेणबत्तीसुद्धा पेटून घेतली. आता आपण कधी पण बड्डे कट करताना, केक वगैरे कट करताना तिथे मेणबत्ती आपण पेटवत असतो, म्हणजेच आपण कॅन्डल पेटवत असतो. आणि सगळ्यांनी खूप एन्जॉय करीत ना आपण आता इथे फोटो वगैरे काढून घेतले. आणि नंतर ना बघा, साई ना 6 वर्षाचा झाला म्हणून त्याची 6 नंबरची इथे ना मेणबत्ती म्हणजेच आपली कॅन्डल आणलेली होती. आणि हे एक छोटंसं ते ना कॅन्डल होती ना, तर ती स्पार्कल कॅन्डलसुद्धा आणलेली होती, तर ते इथे पेटवून घेतली. आणि मस्त असं आपलं ना बड्डे सेलिब्रेशन होतं. खरं सरप्राईज तर अजून बाकीच होतं. आम्ही ना काहीतरी स्पेशल आणलं होतं. इकडे बड्डे केक सगळं छान असं झालं होतं. त्याला ओवळूनसुद्धा घेतलं आणि त्याने केकसुद्धा कट करून घेतला. तर इथे ना सगळं झाल्यानंतर ना शौर्याचे पप्पाही प्रॉपर फोडायला गेले, पण तो फुटलाच नाही. एकदा ट्राय केला, दोनदा ट्राय केला, काही केलं तो काही फुटलाच नाही. नंतर ना त्यांनी सोफ्यावर सुद्धा आपटून घेतला की त्यांना असं वाटलं की ते पॅक असेल, फिरत नसेल, पण ते सगळं ट्राय करून सुद्धा ते फुटलाच नाही. त्यामुळे त्या मोमेंटला असं वाटलं की सरप्राईज आता कंप्लीट होणार नाही. कधी कधी ना प्लॅन्स फेल होतात, पण मोमेंट स्पेशल आपणच बनवायचे असतात, हो की नाही. तुमच्यासोबत पण असं कधी झालंय का ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. साईच्या बिल्डिंगमधले हे थोडेसे फ्रेंड्स होते, तर त्यांना इथे ना बोलवलेलं होतं आणि त्यांनी सगळ्यांनी ना फोटो वगैरे काढण्यासाठी इथे बोलवून घेतलं आणि मस्त असं त्यांचं सुद्धा फोटो वगैरे काढून घेतलं. तर सगळ्यांनी ना गिफ्ट म्हणून त्याला ना कॅडबरी आणलेले होते आणि एक मॅजिक बुकसुद्धा आणलेली होती. छान असं आपलं इथं छोटंसं मनाला भिडणारं अगदी बड्डे सेलिब्रेशन झालेलं होतं. तर फोटो वगैरे झाल्यानंतर ना शौर्यनी साईला केक भरवायला घेतला, कारण आम्ही दोघांनी चारलेला होता पण शौर्यचा मात्र बाकी होता. त्यामुळे ना त्यांनी इथे फोटो काढण्यासाठी ना साईला केक भरवला. साधं सिंपल असं फक्त आपलं इथं छोटंसं सेलिब्रेशन होतं आणि बड्डेसुद्धा आपला साधा सिंपल आणि मनाला भिडणारा होता. तर हा बड्डे तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर साईसाठी ना पुढे एक स्पेशल असं सरप्राईज होतं. आता त्याला ते माहीत नाही, तर सांगितलं तर सरप्राईज कसं राहणार, हो की नाही. त्यासाठी ना त्याला काहीच सांगितलेलं नव्हतं, म्हणजे कुठलीच आयडिया त्याला नव्हती. पण एक नवीन म्हणजे त्याच्यासाठी एक प्लॅन आम्ही इथे केलेला होता. तर बघा, दोघा भावांनी एकमेकाला केक भरवला आणि छान असं आपल्या इथे ना बड्डे सेलिब्रेशन कंप्लीट करून घेतलं. तर हे त्याचे त्याच्या स्कूलमधल्या आणि बिल्डिंगमधल्या फ्रेंडसोबत ना थोडंसं बर्थडेचं फोटो वगैरे शूट केलं आणि मस्त असं आपलं बर्थडे सेलिब्रेशन झालं. आता फायनल साईसाठी सरप्राईज होतं ते म्हणजे बिर्याणी पार्टी. आता हे त्याच्यासाठी माहिती नव्हतं, म्हणजेच ते सरप्राईज होतं, हो की नाही. जर सांगितलं तर त्यामध्ये सरप्राईज कुठलं राहणार, हो ना. तर इथे बघा, मस्त अशी आपण इथे बिर्याणी पार्सल ऑर्डर केलेली होती आणि त्याची बिर्याणी म्हटलं ना एवढी सारी फेवरेट आहे ना, काही विचारायलाच नको. तर अशा पद्धतीने इथे ना बड्डे सेलिब्रेशन तर झालं. ते पार्टी प्रॉप तर म्हटलं फुटला नाही. त्यावेळेस असं वाटलं की आता बड्डे आपला काय एवढा म्हणजे चांगला होणार नाही, डाऊन होतोय. पण हे बिर्याणी बघितलं ना आणि त्यांच्या
चेहऱ्यावरचा आनंद बघितला ना तर परत फुल एन्जॉयमध्ये सगळ्यांच्या चेहऱ्यावरती डबल आनंद आला आणि मस्त असं आपलं इथं बड्डे सेलिब्रेशन झालं. तर अशा पद्धतीचा आपला हा छोटासा बड्डे ब्लॉग होता. तर कसा वाटला तुम्हाला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. प्लॅन फेल झाला तरी मज्जा मात्र डबल आली, हो की नाही. असं प्रत्येक गोष्ट कधीतरी पुढे मागे होतच राहते. तर प्रत्येक गोष्ट लावून धरून आपण आपला चेहरा किंवा आपला मूड आपण ऑफ करायचा नाही, मस्त असं एन्जॉय करायचा. गोष्टी तर घडतच असतात, तरी पण मजा मात्र डबल आली. सेलिब्रेशन अशा पद्धतीने आपला हा छोटासा बर्थडे सेलिब्रेशन कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.